नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सुद्धा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, वात या शब्दाचा अर्थ काय? तर वात हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो वारा. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 2 बघा, डॅश साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. या ठिकाणी बघा मित्रांनो, 2 प्रश्न येऊ शकतात की मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले, त्याचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर होईल स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि ते कधी भरले होते असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा 1938. लक्षात ठेवा, 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले, ज्याचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यानंतर प्रश्न 3 बघा, पंचारती या शब्दात कोणता समास आहे? बघा, पंचारती हा जो शब्द आहे या शब्दात कोणता समास आहे? तर यामध्ये द्विगु समास आहे. लक्षात ठेवा, द्विगु समास आहे. ऑप्शन क्रमांक ई बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 4 बघा, विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय गटातनं बसणारा शब्द ओळखा. बघा, यामध्ये गटातनं बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर विनोद हा जो शब्द आहे हा गटातनं बसणारा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक बी बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 5 बघा, प्रमाण लेखानुसार कोणता शब्द बरोबर लिहिला आहे? बघा, खाली काही शब्द दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणता शब्द आहे जो बरोबर लिहिलेला आहे? तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक आपण जर ई बघितला तर ई हा शब्द बघा बरोबर लिहिलेला आहे. बघा या ठिकाणी ई बघा औद्योगिकरण हा जो शब्द आहे हा योग्य प्रकारे लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया प्रश्न 6 बघा, आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक कोण? बघा, आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक कोण? तर या लेखाचे लेखक आहेत नामदेव ढसाळ. बघा, हे कोणी लिहिलेलं आहे तर नामदेव ढसाळ. ऑप्शन क्रमांक ई बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 7 बघूया, आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी श्री जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला? बघा, आकाशी झेप घेरे ही जी कविता आहे याचे कवी कोण आहेत तर जगदीश खेबुडकर. यांचा जन्म कधी झालेला आहे? तर यांचा जन्म 1932 साली झाला. लक्षात ठेवा, 1932 साली. त्यानंतर प्रश्न 8 बघा, सारी खोटी नसतात नाणी कवितेतील या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा, सारी खोटी नसतात नाणी ही जी कविता आहे या कविताचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर याचा योग्य अर्थ काय होईल? बघा, खालीलपैकी सगळे लोक फसवे नसतात. लक्षात ठेवा, सगळे लोक फसवे नसतात असा या कवितेचा अर्थ होईल. प्रश्न 9 आहे, गाळलेला जागा भरा. खाली शब्द बघा, सावळा ग डॅश रत्नमंचकी झोपतो. या ठिकाणी बघा, सावळा ग डॅश रत्नमंचकी झोपतो हे वाक्य दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे. यामध्ये काय येईल तर सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो म्हणजे काय? बघा, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न 10 आहे, संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, संकुचित हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल बघा व्यापक. संकुचित म्हणजेच काय तर व्यापक हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक बी बघा योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 बघा, सुख लोलूप झाली काया म्हणजे काय? तर म्हणजे काय होईल? बघा, ऑप्शन क्रमांक सी सुख लोलुपी म्हणजे काय तर सुख उपभोगण्याची सवय लागते. लक्षात ठेवा, सुख उपभोगण्याची सवय लागते. शब्दांचे मुलांच्या ज्ञान म्हणजे डॅश होय. तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ई बघा
व्युत्पत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 बघा, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्ये जोडू नये, डॅश सोडू नये कदाकाळी. या ठिकाणी गाळलेली जागा भरायची आहे. तर जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्ये जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी बघा आपण मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. आणि जर या व्हिडिओची PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे, किंवा मग आपण व्हॉट्सअप चॅनललासुद्धा ही PDF टाकत असतो. व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करता येईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न 14 बघा, खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? कोणती कविता आहे बघा, खोद आणखी थोडेसे. तर या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? आसावरी काकडे या कवितेच्या कटू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा. तर याचा अर्थ काय होईल बघा, आपलाच हे का लावणारा. लक्षात ठेवा, आपलाच हे का लावणारा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 16 बघा, सर्व विश्वची वावे सुखी हे महाराष्ट्रातील कोणत्या संतांनी लिहिलेले आहे? तर हे कोणी लिहिलेलं आहे बघा, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 17 बघा, श्यामसुंदर या शब्दात कोणता समास आहे? तर यामध्ये बघा मध्यम पद लोपी समास होईल. ऑप्शन क्रमांक ई बघा योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 18 आहे, एट रुबाब डौल चैन गटात न बसणारा शब्द ओळखा. तर यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे बघा, तर चैन हा जो शब्द आहे हा गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न 19 बघा, गाजर पारखी असणे म्हणजे काय? तर गाजर पारखी असणे म्हणजे काय होईल, कसलीच पारख नसणे. लक्षात ठेवा, कसलीच पारख नसणे. त्यानंतर प्रश्न 20 बघा, मॅनिफेस्टो या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता? तर तो मराठी शब्द काय होईल बघा, जाहीरनामा. काय होईल तर जाहीरनामा. प्रश्न 21 बघा, खोद आणखी थोडेसे कवितेचे पुढील वाक्य ओळखा. बघा कविता कोणती आहे, खोद आणखी थोडेसे. त्याचे पुढील वाक्य काय होईल, तर त्याचे पुढील वाक्य होईल खाली असतेच पाणी. म्हणजे काय, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. ऑप्शन क्रमांक ई बघा योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 22 आहे, कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे? बघा खाली काही शब्द दिलेले आहेत, यापैकी अचूक लिहिलेला शब्द कोणता आहे? तर तो कोणता होईल बघा, कोट्याधीश. ऑप्शन क्रमांक डी बघा हा काय आहे, तर हा शब्द योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 23 बघा, डॅश साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले? तर कधी झालेले बघा, 1946 साली. लक्षात ठेवा 1946 साली. प्रश्न 24 आहे, सहलीला जाताना पुरेसे अंथरूण पांघरून सोबत घ्यावे या वाक्यातला समास ओळखा. तर या वाक्यामध्ये कोणता समास आहे बघा, या वाक्यामध्ये समाहार द्वंद्व समास आहे. लक्षात ठेवा, समाहार द्वंद्व समास आहे. ऑप्शन क्रमांक सी बघा योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25 बघा, क्युरम या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता? तर मराठीमध्ये काय त्याला सांगतात, गणसंख्या. लक्षात ठेवा मराठीत काय आहे, तर गणसंख्या. या ठिकाणी बघा आपण एकूण 25 प्रश्न घेतलेले आहेत, जे की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.